नमस्ते. मी चांगदेव विष्णू मोरे, मुक्काम पोस्ट सासुर्वेद, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी कृषी पदवीधर असून गेले 30 ते 35 वर्ष शेती करत आहे. सुरुवातीला आम्ही महाबळेश्वर येथे होणारी स्ट्रॉबेरी पठारी प्रदेशात यशस्वी करून दाखवली व त्याचे भरघोस उत्पन्न घेऊन त्याचे रोपं वगैरे तयार करून आम्ही इतर शेतकऱ्यांना दिली. इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळं पठारी प्रदेशात प्रथम स्ट्रॉबेरी घेण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे आणि तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिल्यामुळं आता शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे आणि पठारी भागात स्ट्रॉबेरी होते. याच्यानंतर आम्ही गुलछडी व ग्लॅड्युलस या पिकाकडे वळलो. गुलछडी व ग्लॅड्युलस या पिकासाठी आम्ही अगोदर जमिनीत हिरवळीची खते घेतो, ढेंच्या किंवा ताक ते गाडतो. गाडल्यानंतर त्याचं व्यवस्थित कुजवल्यानंतर त्याच्यात शेणखत वगैरे टाकतो. शेणखत टाकून परत त्याच्यात रोटावेटर मारून एक साधारण वरचा टॉप 3 फुटाचा येईल असा बेड तयार करतो आणि त्याच्यानंतर त्याची आम्ही वेगळ्या प्रकारे लागण करतो. गुलछडीसाठी जे आहे ते एकरी 20 ते 25,000 कंद वापरतो आम्ही आणि ग्लॅड्युलसचे साधारण 60,000पासून ते 80,000पर्यंत कंद वापरतो. तर गुलछडीचं हे जे पीक आहे हे साधारण 1.25 फुटावर एक कंद असं याप्रमाणे लागण करतो आणि ग्लॅड्युलसचे जे आहे हे ग्लॅड्युलसचं साधारण 6 इंचावर बेडवर प्रत्येकी रो टू रो डिस्टन्स आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स हे जे आहे ते 6 इंचावर आहे. त्याच्यामुळं त्याच्यात 80,000 कंद बसतात. तर गुलछडी आणि ग्लॅड्युलस हे पीक अत्यंत चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना याच्यापासून खूप मोठा फायदा होतो. आमच्या गावातसुद्धा आता आम्ही ग्लॅड्युलस आणि गुलछडीचे जे प्रमाण आहे ते जवळजवळ आता 35 ते 40 एकर आहे आणि त्याचा साधारण वार्षिक टर्नओव्हर 2 कोटी रुपयेपर्यंत जातो. ह्या पद्धतीनं लागण वगैरे करतो आम्ही आणि बाहेरच्यासुद्धा लोकांना आम्ही ग्लॅड्युलसचं आणि गुलछडीचं बियाणं दिलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यास मदत झालेली आहे आणि ग्लॅड्युलसच्या भरपूर IAHRच्या व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर DFR पुणे आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गणेश खिंडच्या व्हरायटी आहेत. आम्ही त्याचा वापर आमच्या शेतामध्ये करतो आणि इतर लोकांनाही देतो. त्याचप्रमाणे गुलछडीच्या ज्या जाती आहेत त्या सिंगलमध्ये फुले रजनी म्हणून आहे, IAHR बेंगलोर यांची प्रज्वल म्हणून व्हरायटी आहे. ही सिंगलसाठी वापरले जाते आणि सिंगलचे जे आहे ते फक्त लूज फ्लावर्स म्हणून वापरले जातात, म्हणजे त्याचे हार तोऱ्यासाठी वापरले जातात. आणि डबलची जी आहे त्याच्यात IAHRची सुहासिनी आहे, फुले रजत आहे, ह्या व्हरायटी वैभव आहे. ह्या व्हरायटी आम्ही कट फ्लावर्स म्हणून वापरलं जातो. त्याचे फुलदांडे मिळतात. मुंबईला याचं आम्ही मार्केटिंग करतो आणि याच्यापासून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं. या सर्व प्रवासात मला माझं कुटुंब तसेच माझे मोठे बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभते.